तुम्ही झोपा ना आता, काय तमाशा बघताय का? गुड मॉर्निंग गाइस, गुड मॉर्निंग, गुड नाइट गाइस. अरे आगे गाड़ी गाड़ी आ रही है इसको वाली. अरे बघा याच्या ऐकून राहिले आपले ते. चला गाईच, अशा प्रकारे आम्ही चाललोय राजगडला. बरं रात्रीचं चाललेलं आहे आणि थंडीचा टायमिंग चाललेला आहे, हिवाळा सुरू झालेला आहे आणि हे बघू शकता अतिशय अप्रतिम आणि अप्रतिम अशी डोंगर दिसते तुम्हाला. तर मग आमची सुरुवात झालेली आहे. आमच्यातला एक गळून पडलेला आहे मागे एका गाडीवरती. तर आता भेटूया तुम्हाला गाड्याच्या पायथ्याशी, ठीक आहे. तुमको आगे नजर आएगा गाइस, बकचोदी करते हुए. तो मिलते हैं आपको बाद में रायमिंग के साथ. रायमिंगला केलं ते सगळे सोबत लागतील रे. दाखवतो तुम्हाला आमची रॅपिंग, नवीन टाईपची रॅपिंग दाखवतो तुम्हाला. हॅलो गाइस, रिटेक. हेलो गाइस, ठंडी शुरू हो चुकी है क्योंकि इसके ये देखो गाइस, इसने बैक का बेल्ट लगा रखा है, बेल्ट को अपनी अब कॅमेरा बसून द्या मुलांना. त्याला इकडे नावायचे याला तिकडे. ओ माय गॉड, ब्लॉग स्टार्टिंग समजाल लोकांना पण दुसरं समजायला दुसरं ब्लॉग चालू करावं लागेल. मित्रांनो, आमचे चारू बाजूला गेले तरी आम्ही चाललोय इकडे फिरायला. कुठे चाललोय आम्हालाच माहित नाही. रस्ता कुठे चाललाय, आम्हाला घेऊन चाललाय. अख्खा खर्च तो उचलतोय. मित्रांनो बघा, असं मित्र बनवायला खूप नशीब लागतं. एक तरी असा लाईफ मध्ये हवा. कारण काय बोलू, आमच्या मित्रांना थोडासा कॅमेराचा अजून आस्वाद नाहीये, त्यामुळे थोडंसं नाचल्यावर होईल. तुम्ही समजून घेऊ शकता. हा, तुम्ही समजून घ्या. फिलिंग. आणि आता तू फास्टॅगला रिचार्ज मारलाय का? 2 लाख आलाय. गाईज, या गाडीत सीएनजी भरायचा आहे आम्हाला. तुम्हाला जर माहित असेल या सातारा रोडच्या ब्रिजच्या पुढे कुठं सीएनजी पंप असेल तर प्लीज कमेंट सेक्शनमध्ये कळवा. मुंबईला आमचे ट्रायल ब्लॉग चालू आहेत. माहित नाही आता कॅमेरा कितपत गोरा करतोय आम्हाला आयफोनचा. पैसे पिटले पाहिजे. तशी कॅमेऱ्याने गोरा नाही केलं तरी चालत, धुळीने आम्ही ऑलरेडी गोरा होतोयच, त्यामुळे टेन्शन नाही. तर तुम्ही गाईज बघू शकता असा अप्रतिम सुंदर असा रस्ता. तर असा रस्ता आमच्या आयुष्याची गाण लागलेली असताना पण आमचं मन खूप सुंदर करतोय. तर तुम्ही पण ट्राय करा या रोडला यायचं. राजगडला जावा ट्रेकिंगला. आणि हा आता फॉर्च्युनर आला आमच्या गाडीत पाय घालत आहे. कोण गेला? ओ माय गॉड. आणि सर 98 नंबर तुम्ही बघू शकता ही गाडी परत कुठे दिसली तो मला कळा. 2 शब्द तुम्ही काय बोलताय का? गेल्यावरती ब्लॉकचं स्टोरेज राहिलं तर ठीक आहे. आता बघूयात काय होतंय. कसं आहे, स्टार्टिंगला तर आम्ही गप्पा भरवतो स्टोरेज फ्लॅश लावून. हा ब्लॉग तुम्हाला बोरिंग वाटत असेल कारण का अजून आमचं प्रोटीन इंटेक काही झालेलं नाही. एवढंच प्रोटीन इंटेक पडे गाईच. पुढं अजून. तर आयुष्याचे इतके सुंदर लागले असताना पण आम्ही आमच्या सुंदर वाहनावरती एन्जॉय करताना तुम्ही आम्हाला बघा. आणि आमच्याकडनं काय मोटिवेशन घेऊन तुमच्या मित्रांसोबत
सदैव तुमच्या पाठीशी राहील. आणि 2 शब्द तुमच्याकडून आयुष्याचे 4 लागलेले आहेत, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता आमच्या प्रेक्षकांना? एवढंच सांगू इच्छिता का असं अचानक भयानक मध्ये यांनी ट्रिप प्लॅन केली आहे का मी काय बोलूच शकत नाही या गोष्टीवर. आणि आता अक्षरशः माझ्या खिशामध्ये 1 रुपया नाही आहे, तरी सुद्धा मी चाललोय यांच्याबरोबर. यही तो जिंदगी है गाई. आता पुढे जाऊन काय होतंय माझ्या काय सांगता येत नाही. मला मध्येच सोडताय भीक मागून एन्जॉय करू, पण एन्जॉय करायचा सोडणार नाही. हे मला मध्येच सोडताय का परत आणताय आता ते कळलंच तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. तसं काही तुम्हाला बघायचं असेल तर आमची अमिरी नाही, पण हा हे गरिबी आम्ही तुम्हाला दाखवू शकतोय. आमचा मित्र खूप अमीर आहे, तो पुढे चाललेला आहे. आमचं एक लेकरू मागं राहिलंय गाडीवरती. तर आता काय आता ठीक आहे, आता भेटूयात आता पुढं तुम्हाला. आता खूप झालं तुमचे पण लाड आमचे पण लाड, बस झालं मग आता. शुगर दोस्त शुगर. काहीच कंटेंट मधली एक गोष्ट तर राहूनच गेली. तुम्ही जी गाडी बघताय ही गाडी हे आमची नाहीये. तुम्ही जे जॅकेट बघताय हेही आमचं नाहीये. आता पेन बघताय तोही आमचं नाहीये. हे घड्याळ हे गाड्या आहे तेही आमचं नाहीये. अच्छा सीट टाइम विचारतोय त्याचा गाड्याने मला वाटतं शॉप करायचं दाखवतोय. टाइम तुम्ही बघू शकता, काही रात्रीचे झालेले आहेत. दिसतंय मला काय. अच्छा ओके. अरे याच्यात काय झट टाइम कळा नाही मला. अरे गाड्याच उलट्या घातले. 9:56 झालेले आहेत आणि आम्ही अशा प्रकारे काहीलाच भेदवला आहे. अच्छा तर हा आम्ही कुठं होतो तर जॅकेटही आमचं नाहीये. हा ठीक आहे. शूज सुद्धा आमच्या नाही आहेत काहीच. कशाला आलाय घरीच बसायचं की तुम्ही आमच्या हा चेहऱ्यावरचा आनंद बघत असाल तर ह्या आनंद मागचं कारण म्हणजे आमच्या आयुष्यात लागले. तुम्हाला जर असा आनंद तुमच्या चेहऱ्यावरती हवा असेल तर तुम्ही तुमच्या आयुष्याचे घ्यावेत. 5 दिवसामध्ये दिवाळी आहे, फटाके घ्यायला पण पाहिजे. कृपया काही आपले मित्र पण फास्ट पळव तुम्हाला खाली मला खाली QR कोड दिसेल त्याच्यावर. डोळ्यातले आसरू आम्हाला दाखवत नाही. आमचं कंटेंट तो पळवतोय पण आम्ही दाखवणार तुम्हाला आमचे प्रयत्न करून. अरे किती चष्मा घातला तरी तुझ्या डोळ्यातले आसरू काय दिसणार नाही. अशा प्रकारे आम्ही राजगडकडं फुल स्पीडने कूच करताना काश हमारे पास घोडे होते गाइस, हम घोडे पे भी राजगड का ट्रेक करतात. अशा प्रकारे स्टार्टिंगची एनर्जी आमची पुढची एनर्जी लो नको करायला म्हणून हा ब्लॉग आम्ही सध्या पुरता थांबवतोय. तर भेटूया पुढच्या कंटेंटमध्ये. तुमचेच लाडके मित्र. हॅशटॅग मित्रमंडळ पुणे. हॅशटॅग मित्रमंडळ पुणे. हॅशटॅग तुमच्याच लाडके मित्रमंडळ. अशा प्रकारे हळूहळू तुमची वाढते. खरंच वाजायला लागले ना. तुमची फार अशी आठवण येते मला, कारण का नाही आम्ही पित नाही काही. फक्त आम्हाला माहिती आहे कशी लागते. आम्ही पित नाही. आम्ही त्यातले नाही. असलो तरी आम्ही पित नाही. काय माहिती पुढच्या ब्लॉकमध्ये कधी दिसलं तर समजून घ्या, पण आम्ही पित नाही. एवढ्या गार थंडीमध्ये मला एकच बोलायची वाटतं, फक्त याच्याऐवजी एखादी आयटम माझ्या पाठीमागे मग जरा थंडी कमी वाटली. हेच चूक फक्त मी त्याला देऊ शकत नाही. बाकी तर सगळे चूक आहे. आमचे मित्र कॅमेऱ्याला घाबरत आहेत.
असा कडतड आणि करायला आम्ही हा ब्लॉग का बनवतो माहिती का मित्रांनो, कारण की खूप रील स्टार आता स्टार बनलेला आहे आणि आता आम्ही पण आहे try आहे करायचा तिथं प्रयत्न आणि आम्ही आहे तिथंच घासतोय आमच्या आयुष्याचे पूर्ण लागले एवढं कष्ट करून रात्रंदिवस आम्ही म्हटलं आम्ही पण आमच्या आयुष्यात लागलेले तुम्हाला का नाही दाखवावे, जर बाहेरचे एवढे दाखवत आहेत तर असे एवढे नाही, हे पण एवढे चाळे करून बघू. काहीच फक्त आम्हाला सगळ्याच गोष्टी ट्राय केल्या जातात, ही पण बघू ट्राय करू. तर काहीच आम्हाला सपोर्ट करा. तुमच्या प्रेमाची आमच्या आयुष्याच्या 4 गरज आहे. बरोबरच तुमचे लाईक द्या आम्हाला आणि कमेंट सेक्शन तर हा, आम्ही कुठं होतो? शिवाय द्या. आम्ही इथं होतो. आणि कोकण कोर्सा कोकण कोर्सा तर आम्ही आमच्या कंटेंटमध्ये सगळं काही कव्हर करायचा प्रयत्न करूया. जो आमचा सगळा खर्च करतोय, जो स्वतः टेंट एकदा बिचारा पाठीवरती घेऊन आम्हाला घेऊन चाललाय, सगळी प्लॅनिंग त्याने केली. मॅगी पण वरती तोच बनवणार आहे आणि आमच्या जिस्माला गरमी देण्याचा पण प्रयत्न तोच करणार आहे. एका 1 तास देण्याची त्यांनी बोली केलेली आहे. तर बघू शकता त्याच्या डोळ्यात तुम्ही आनंद. अरे स्वेटर मित्राने घेतलं रे माझ्या, एवढं आहे बघा मित्र असे माझा की एकाने हात द्यायला लागला की हातच ओढून घेतात. दाबा म्हणतोय गलीकडं, तिथं आहे का पलीकडं. अशा प्रकारे आत्ताच माझा घासा दुखायला लागलाय. आता बंद कर. बाय बाय मित्रांनो. चला भेटूया. तुम्हाला सोडून जायची इच्छा तर होत नाही. हा बघा कसा साईड देतोय, असा साईड देणारा हवालदार हवा. चला बस आता चार्जिंग संपत चालली. कसा कोरडा काय म्हणलं योगेश? आपल्यासाठी नाही आलंय बाई. मी कोणासाठी आलो? कोणासाठी आलं? कोण मुद्दा माझ्याकडे करतोय. काय काय खरंच मोकळं. तर हा श्रीकांत, हा योगेश इंगळे, अभिषेक इंगळे, केतू बक्स. काय टाकायची गरज थंडी बेकार पुढं काय टाकायची गरज नाही. काहीच नंतर सांगतो. काय लावलं काय लावलं आपण आहे ना 40K फॉलोअर रे, समजलं ना. कमी समजू नको मला. त्याचा फोन आला की बघू दे बाबा, ते किती दिवस झालं त्याचं जागरण. बापरे 2 मोबाईल बघा 40K फॉलोअर असून पण कोणी ओळखत नाही मला इथे. फॅन फॉलोईंग बघा आपली केवढी. मी असं इथनं चालत येतो, तू इथनं पुढे तू पण आहे काय. सर सर फॅन प्लीज ऑटोग्राफ. काय काय माझी पॅन्ट, माझा हात. त्याचं पण ते करू. काय त्याचा हात आणि त्याची पॅन्ट आहे. तुम सोबत भेटलाय का आधी? सोबत आले का? बास. बघा असं भाऊ पाहिजे, असं भाऊ पाहिजे, नाही तर असे हसतोय. तू असं काल भेटल्यावर वाटतं माहिती का? भाई बघितलं ना, अशी फ्रेंडशिप पाहिजे. किती दिवसात भेटलं तुला? 6 महिने. एकदा कॉन्व्होकेशनच्या फ्रेश व्हायला गेलो. भास्कर आयुष्यावर बोलू काय? 4 शब्द बोल की. 4 शब्द. घाबरू नको रे, कॅमेराला घाबरू नको. खातून येतो बोल. आय हेट यू. हाईट काय? अरे बाबा नाही 4 लाखाचा मोबाईल काय सांगता, हळू बोल. मी काहीच खाल्लं नाही भाई. काय होतंय भाई तुला? कसलं बोलतोय भाई तू? काय म्हणतोय? तुम्ही तिघांनी खाल्लंय. काय खाल्लंय? यांनी चिकन लेग पीस खाल्ले. हे काय संबंध नाही. हिने ऑफिसमध्ये पार्टी दिली. यांनी पण खाल्ले.
देखो गाइस टट्टा कितना चमक रहा है. फक्त आहे ना असं गेले गेले लवकर त्याच्या लग्नात भेटूया. त्याच्यावरतीच कॅमेरा ठेव. पण योगेश्वर गेले गेले झोपून तो किती काय बोलून त्याच्यावर ठेव. मी पण करतो काहीतरी हे थांब थांब. 2 मिनिट थांब. दोन शब्द कोण आहे हे देखो अरे ये क्या हो रहा है. ए थांब योगेश हसून दाखव. एकदा हस भाई. एकदा भाई एकदा हस ना. एकदा भैया जी स्माइल भैया जी स्माइल हे हसून नाही. एकदा हस. योगेश एकदा हस, एकदा ऐसा नहीं आएगा हस ना बाबा. ऐसा नहीं आएगा अरे एकदा हस. स्पॉन्टेनियसली आते हैं अरे हसतो रे योगेश. हे बघा आमच्या अक्का मावशी फोटो व्हिडिओ काढताना. काय रे म्हणजे तू असं नंतर वॉइस टाकणार का त्याला काय हां वॉइस टाकणार का नंतर असं कसं? अरे रॉ व्हिडिओ शूट होणार डायरेक्ट अशीच अपलोड होणार. म्हणजे रॉ व्हिडिओला वॉइस एडिट करणार मध्ये नाही मित्रांनो माझ्याकडून काही अपशब्द गेले असेल तर मला माफ करा माझी फॅन फॉलोइंग एकच आहे. बस आता बस. आता खूप झालं. आता खूप झालंय. अरे मग खा ना बाबा. हा ना जेवढे काही खाऊ देते जेवढे कसं थंडी वाजते असते का? थोडाच वेळ अरे योगेश लाज वाटते का तुला? बघ बिचारा तिथं उघड्यावर राहून तुला गरमात ठेवतोय. आता रात्री त्याला गरम करायचं काम तुझं आहे. छोटा आहे तो. बघा गाईज 40 लाखाचा घड्याळ शॉप करण्याचा प्रयत्न करताना आमचा इंगळे. नको बाबा नको. फॅनला फेकून मारशील असलं 40 लाखाचं. काय म्हणतो? बघितलं नाही तू माझा नवीन मोबाईल? हा नवीन मोबाईल नाही बघितलं माझा दाखव. ना. छोटा मोबाईल भाई अब तो इसने भी बोल दिया भाई. तुम्ही हिरोला बघू शकताय. तू सांगू का काय सांगतो? इकडे आत असणार आहे. असंच मी आलतो आता म्हणजे गोठा होता आणि असं लोपिंग रूप होतं असलं असं असलंच लोक का? बबले भेटतं का नाही? कॉल लावून एकदा. याला सांग बापल्याला भेटायला आलोय आम्ही. बाबल्या नाही भेटला तर आम्ही भांडी इथून उचलून घेऊन जाणार. आम्ही मॅगीचं भांडं शोधायला आलोय. सगळे झोपले आणि इथं भांडे आहेत. इथं भांडे मित्र कुठे गेला त्यांच्या? इथं भांडे पण लोकांचं घरी उचलला नाही. तिथं मांडणी आपली काय मांडणी सगळं. लोकांच्या घरात जाऊन नाही का त्यांना नंबर ऍड कर नाही तर पोरं फोन करते. माझ्या फॅन फोन करते. चला चला वर भेटेल भांडं चला कसं काय भेटलं? घरावरती काय असेल ते काही भांडं बनवून खाऊ कसं काय? जाऊ दे नाही तर मॅगी नाही खाल्ली तर काय नाही होत गप्पे बाबा मॅगीसाठी तर आलं इथे गेला. मला घरी पण खाते येत होती मॅगीसाठी एवढं लांब आलो. एक भांड घे. अरे तसं नको राव. पातेलं तरी घे बाई. अरे ते बादली घे. वाजल कसलं एक भांडं वाजलं ना मी आवाज करतो. तू पण भाई जास्त नको बादली घे पाणी. जग चालेल का? तू काढून आणतो का त्यातलं भांडं श्रीकांत तिथे जा आणि त्यातनं भांडं घेऊन ये आणि आवाज आला ना असं ओरडायचं. हा तू बोलला ना तसं बोलायचं. ते ह्याचं बबल्याचं भांड. जायला तू खरंच. आता दिसतच नाही. तू करायचं बाकी बोलतो कुठली घंटीचा आवाज आला. फोन कर.
तिकडनं चपला बिपला येते ना फ्लॅश खाली कर आपल्या मग चेहरा गोरा कसं दिसणार? अरे पण कोणी फेकले बिकले तिकडनं काय कोण रे चेहरा पण दिसतं त्यांना एवढा गोड चेहऱ्याचा काय उपयोग व्हायचा कधीतरी तो कॅप्चर हे चला वरती गडावरती बघू चला. अरे गाड्यावर कोण भांडत अरे तिथं असतं वरती मंदिर कसं काय? मंदिर काही ना काही कोण ना कोणतरी असतात 100% असतात. चला शनिवार आहे आज एक तर. अरे पण मॅगी हा म्हणतो ते बरोबर आहे. मॅगी खायला आलो राजगडवर तेवढं लांब राहू. घरी पण खातेच होते मला मॅगी. झोपला काय तू? कुठे ड्रॉप वरती काय करतो लूट अरे काय दिसा ना आमची धन्नो बघायची का? आमच्या मित्राची धन्नो घेतलंय त्यांनी. घेतलंय भांड त्यांनी. वरती असेल काय नाही काहीतरी. अशा प्रकारे आम्ही मंदिरातून भांड उचलतो. उद्या सकाळी आणून देऊ. परत सकाळी देऊ. हां थँक्यू देवा. दाखव एकदा दाखव ना. आणि हे तिकडे कोणालाच माहीत नाही का आम्ही भांडं उचलले. आता डायरेक्ट त्यांना सरप्राईज दाखवणार आम्ही. हां हां नसल्यापेक्षा बरी आहे ना. चला माझा मित्र तर अशा प्रकारे आमरे ब्लॉग चालू झाला आहे. आम्ही केलं आहे आता ट्रेकिंगला चालू. राजगड 5th टाईम. टायमिंग झालाय 12:24. ठीक आहे. आमचे 2 शूटर पुढे गेलेत. सर 3 शूटर 3 गाड्या. काय 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 मोबाईल टाकतात. असं सांगत जा रे भाई. महत्वाचं असते हागला बघून अशा प्रकारे गांडींचा सीन दिसताना आम्हाला. हाय ग छत्रपती शिवाजी महाराज की जय. ठीक आहे. चला भेटूया तुम्हाला मध्ये आधे कुठेतरी. आता नाही काढायचं का व्हिडिओ तुला? असला चालू आहे. भाई तुमचंच काढतोय. बोला पुंडलिकवर देऊ. योगेश इथं कसं काय? योगेश चेहरा दाखवू शकतो तिकडे. गांड दाखवून लय झाली तुझी. ती मारलेली सारखं मारून वैताग आला. अशा प्रकारे श्रीकांतची गांड लागताना परत एकदा आयुष्यासोबत आमचं गांडूस कितून कानातली बाळी चमकवताना. झुकपूक आणि आमचा इंगळे बोल ना. इंगळे भाऊ फुल ऑन ट्रेकिंगच्या मूडमध्ये. आणि सगळ्यांसोबत मी. बिडी फुकताना ते दिसतात. कोण दिसते? योगेश. योगेश का बिडी फुकतोय? रात्रीचे किती वाजले रे? घड्याळ कुठे गेलं माझं? एडिट करून टाकतो इथं. पेशंट लवकर जा. कुठे पेशंट? योगेश सरांना काय आलं? योगेश सरांना काय आलं बघू द्या ना. योगेश काय आलं? योगेश बेंडू बघितलं ना लावड्या बेंडू. पकड की त्याला. मोकाच. पकड आहे बाबा. अरे हाच साप आहे घरा आयुष्यातला आमच्या. बेंडकाच्या मागं काय आमच्या मागं सुरून फुटलंय. खरंच कसं? अरे आपल्या येण्याचं हे झाले रे स्वागत. अशा प्रकारे मित्राचे शूज दाखवतो मी. ते खाणं नाही आता. बस ह्या गोष्टीचा फील घेताना की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मावळे रात्री कसे ट्रेक करत माहिती का? असतील. आणि अशी महत्वाची गोष्ट दाबताना केतन गांधी. कोणाला? तो शूज घरी ठेवून आला हे घालून. क्योंकि उसको ये चीज कंफर्टेबल है. योगेश तू कुठला माल मारतो त्याला पाहिजे ना योगेश तेवढा. उसको दे देऊ. म्हणजे हे सगळे एफर्ट्स एका मॅगीसाठी. भांडा कुठे? ये देखो चुराया हुआ भांडा लेके मेरा दोस्त पॅन. आगे. पॅन इंडिया. अशा प्रकारे अरे चष्मा आपला फ्लॅश लावला ना मग पुढचं काही दिसत नाही. भंड झालं इंगळे आहे तरी. इंगळे
हा चार्जिंगची सोय ना वरती. आता बघा ह्याच्यातनं काढतो ना मग स्क्रीनशॉट. ठीक आहे ना. इकडे पुढे तो बघ बरं, एकटा mobile 2 मध्ये. सेकंड थांब तरी ना, ते एकच तोंड तिकडं अरे इकडं. तो बघ कसा करतोय एकटा ए एकटा. अभिषेक. अबे काय पप्पी देतो का आता? इकडे बघ. अरे इकडे बघा ना. खालून वरती असं. हा लाट मारी ना खाली. चला पॉज घेतला आता सेल्फीच्या नावाने. 2 मिनिट थांब. पाणीपुरी थांब. योगेश पाणी पितोय रे. लाज वाटते का? ए आखी नव्हती रे, अर्धी होती. योग्य दे आपण मला इथंच थोडी प्यायची रे. योगेश नको त्या योग्य नको. योग्य ए, पाणी योगेश एवढं नसतं प्यायचं. नाही. दे ना आहे. एवढे आताच पिली की तू खालीच. बघ की. यांनीच पाणीची बॉटल संपवली अख्खी. किती पाणी पितो गांधी. ए बॉटल राहून द्या. हे बघ बाटली टाकायचं. ठेवून ठेव. आता कोण ठेवून ठेवा म्हणला तो नाही बॉटल. ठेवून ठेवा बोललो. हसतोय का योगेश? हसायची गोष्ट आहे का ती? ठेवून ठेवा म्हणजे ठेवा. ये माल का असं रे आम्ही उतर राय. व्हिडिओ काढतो. फोटो काढतो स्टार गेजिंगचा असा थांबतो नाही टाइम नाही आपल्या वरती टेंट लावायचा. video- आ जाओ मेरे पीछे पीछे. अगं बाई गे. आगे गे बाई. योगेश पडकी बरोबर काढली मी. यार कुठं आले? अरे दिसतोय का मी? वाटाणा 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 डोळ्यात काहीतरी गेलं नाही. चक्कर चक्कर. होय दरवाजा आहे उघडा. दिसला का? दरवाजा दाखवतो मला. जिंदगीत लावलं टेंट सापडून मी नाही. पण लावलाय. ती ठेव की. दो चीटे. अरे बघ ना. आपण लावायचं का तो? हे बघ त्याच्यात हाती आहे. सगळे बाहेर काढ. पण ते कसे काढायचे बाहेर? गोळून पलटी काय होते आता? चिकट बरं हे राहून द्यायचं. का बरं? ते नको काढू. हे साठी मला टेंट लावताना शिकवतो काहीच. हे रे नीट ठेव. हे माड्या हे ठेवावं लागतं का? नीट ठेव. ह्याची आठवण मारू का? अरे हे पक्क आहे टेंट भाई. थोडंसं हे बघ हा बेस आहे. अच्छा हा नाही, हा बेस नाही, हा बेस. थांब ना व्हिडिओ काढतोय. काय दाखवतो तुला? व्हिडिओ बंद करू का? थांब एक मिनिट. हे बघ काय काय ते शेवट आहे का? पाऊस आल्यावर असं घ्यायचं अंगावर. कोणी सांगितले वरती येऊन एवढी मस्ती करायची, टेंट लावायचा? गप घरी झोप. ते साफ करायचे आणि लावायचे आधी. हो घेते बघ शेवटला. ठीक आहे. त्याच्यात नाही. हे बघ इथनं टाकायचं. किती 2 टाकायचे असतात ना? असंच पकड. हे बघ
अच्छा ह्याच्या आत नाही टाकायचं. चल ते कर घेऊन ये. करू का बंद व्हिडिओ? कर ना. आम्ही टाकतो, मला टाकतो का? छाट टेंट लावता येत नाही आणि वरती टेंट लावून मॅगी खायला आले. पोरं बी नाचले बेकार. झाड कुठं लावायचं? छाट टेंट बनवता येणार, वरती मॅगी खायची, टेंट बनवता पाऊस त्याचे कसं आता? अरे ते काय असतं ते आपण तळी भरच टायमातच करू. सदानंदाचा आहे तो अरे ते बेंड होणार आहे म्हणणं केतन, वरती उचल. बेंड होणार ना. बरं एक पॉईंट पकड. अरे उलटे वाटते केतन, आतमध्ये राहणार ना. आतून टाकलं ना आपण. मग आता थांब. अरे आतून नाही पण मध्ये जॉईंट पाहिजे ना. कुठे गेला जॉईन? आता ना हे बघ. अरे कुठे जॉईंट आपण ह्याला पकडायला. अरे आतून राहिला असन तर मग हे दरवाजा तर बाहेर आहे. झालेलं नाही बरोबर नाही हे बघ दरवाजा हा हे आतून आहे पण बाहेर न दिलंय ना यांनी हे हो. हा मग आता उचला जाऊन दे. अरे इथं बांधून ना असं ते कापडाने. उचल चल तू. झालं की योगेश चला बापरे. सीन जाऊन दे इथं आम्हाला सापडण्याची थांब रे त्याच्या आतमध्ये काय अरे इकडे बघ ना आता काय करायचं. सोडून दे मी चल इकडे झोपायला तो लावाय तिकडे जाऊन कंप्लीट करायचं टास्क काय हे काय मग खालची पण त्याची मदत असेल रे. अरे तुझ्या तर काय हे का खालचं हे बघ ना, हे दिसते का चार कोपरीचा मग त्याच्यात टाकायचं ते. वा बाई वा टेंट आहे का? हे खायचं नाही रे नाही हा तेच. अरे वरचं कवर आहे फक्त प्लास्टिकचं कवर आहे वरचं फक्त. हे टेंट आहे खाली झोपायला काय. खाली मातीत झोपायचं. अरे खावा नाही येत नाही ना पण हे खालचा हो त्याला पण क्रॉस आहे. अरे हे डायरेक्ट हा मधला आहे हे असं आहे. आणि हे वरचं आहे. हा, बरोबर, हे वरचं बरोबर. cover असं आहे ते. फक्त. हे काढा नसेल काढा तसं. काढा ती काढायचंय. नाही ते बाहेर नाही ह्याच्यावर. सेंटर कुठे चल भेटलं. हे बघ ह्याच्यातलं टाक. उलट्या कर बरं. हा तो कवर कवरचा कवर. खाल्लेलं काय अरे बघ ते ना कशा अशा अडकून नाही. असं अडकून राहतं का. तू ऐक मी हे करतो थांब. नळी काढी अरे ती काढू नको. काढायला परत घालायला किती वेळ लागणार काढ. झाडू आणलाय थांब मी देतो. आधी साफ करून घ्या ना. योगेशच्या गाडीतले किडे बाहेर काढायचे. जायचं त्यांच्याकडे तो असायला. तुझं काय ए हलू नको थांब. इथे ठेव ना माझ्या शूज मध्ये असं ठेव. शी वासी येतोय का बरोबर दिसतंय का? आता दिसतंय का त्याचं. अरे याच्यातून घाल ना काय कशातून घालायची घालायचं कसलं अडकीत लावा ना. अरे अडकत नाही लागत अशी. लागते बघ कशी हे बघ ती घरच्यांना हे गायला अडकीत ते कशाला दिली ती आम्ही वाऱ्याने हलतोय ते. तसं काय आणि ती निघाली एक तर
हे नाही निघत ते लावतो. आणि निघतंय वैभव हा. वैभव आरामात करा रात्री अपलोड करू काही नाही मी व्हिडिओ दिसतोय का बघ रे. नाही सध्या दोन दिसतोय मी दिसतोय का दिसतोय पूर्ण? एवढं नाही रे पूर्ण बिर्ण काय तू 0.5 मध्ये काढला का पूर्ण म्हणाला अरे तसं नाही. केवढा दिसतोय एवढा अख्खा एवढा तोंड दिसते फक्त फक्त आता आता सगळं दिसतोय आधी सांगितलं ना. यार थांब. यार काय चाललंय? थांब ना रे, वाया गती त्याची. तुम्ही झोपा ना आता काय तमाशा बघताय का? जॉईंट करा इथं काय श्रीकांत काय आम्ही काय हा जॉईंट बनवा ते चांगलं लावलं होतं ऐक मग फ्लॅश आता नको मारू जेव्हा मारतो तेव्हा नाही मारतो ना आता मारतो फ्लॅश दुसरा घे योगेश चल गरम करा आता. दुसरा घे दुसऱ्या याच्यातून घाल दुसऱ्या याच्यातून ते बघ ते कसलं लावतात बघ किती त्याच्यातून नको घालू येते अरे त्याच्यात नाही घातले. हो इथं ये बाई इथं त्याच्यात नाही राहते. ह्याच्यात आहे ना त्या अडकून राहते. मी इथून टाकतो मला नाही माहिती अरे कुठनं पण टाका. मी दिसतोय का ते सांग आधी व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये मी दिसलो पाहिजे ना भाई. तर आधी मी वैभवकडे लिस्ट वर दिसते अरे वैभव काय साऊथ साईडला आहे मी ते व्हिडिओ बनवणार होता. माझ्याकडे ए इंगळे इंगळे आहे तिकडे इंगळे इकडे बघ की. मी ते व्हिडिओ बनवणार होता. ते मध्ये जाऊन ते परत शूट करणार. इथनं सेम शूट करणार. ए वैभव ये ना काय टाइमपास करतोय वैभव ते करू लागणार झालं. वैभव जाते शूटचं जागा बदलू आपण. माझं इकडचं तर झालं तू बघून घे तिकडचं मी अर्ध्या याच्यात झोपून इकडे पण चालतं साऊथला आहे आता बनवला ते कोणतं बनवला अरे ह्याच्या आत टाका त्या कवरच्या आत टाकायचं श्रीकांत त्या कवरच्या आत टाका इकडे पण कवरच्या आत टाका इथून अरे ऐक ना अभि एवढं केलं आपण एखादा व्हिडिओ पाहिजे ना आता हे केलेलं सगळं तिकडचं ना रील मध्ये नको टाकायला ना अरे तू बेंड कर ना इकडे घेऊन थकलो होतो तुम्ही व्हिडिओ पण नाही काढला मी व्हिडिओ काढत नाही व्हिडिओ काढत राहिला चाललंय अरे खालची नको काढतो अंधारामध्ये काढणार कसं व्हिडिओ 2-3 व्हिडिओ तरी पाहिजे परत यायचं का मग तरी थोडं खाली जाऊन परत येऊ आता तरी काढायचे व्हिडिओ काढ ना ऐका ना आपण येताना आपण व्हिडिओ काढले नाही आपण फोटो खाली जाऊ आणि व्हिडिओ काढून येऊ ए बाई ऐक ना पार बसतो ना ऐक ना मी काय म्हणतोय आपण येतो ना वरती येताना व्हिडिओच नाही काढला ना आपण भाई परत जावं लागेल. परत खाली जाऊ थोडंसं आणि व्हिडिओ काढतो ऐक ना ते पुढं अरे ते सोडून ये ना दोन्ही लावून झालं बेंड तेवढं अख्खं लावलं तुम्हाला एवढं अरे इथं बेंड कसं काय तेच काढत होतो. काय बेंड झालं आयुष्य बेंड झालं ते काय ते बस झालं बेंड अरे हो दे ना अरे फोटो मी फोटो मध्ये येत नाही मी काढू फोटो एडिट करत हा तिथनं बेंड करतो बघ काय शकतो त्यांचा सोप्पा टेंट होता आपला अवघड आहे माहिती आहे सोप्पच आहे बघ पण 2 जणांचा नाही ना तो 4 जणांचा ये काय घेतलं मस्त टाकलं आपण तिसरं होल काढलंय ना भाई असं तुम्ही असंच आहे ना तुम्ही असंच चालू द्या आम्ही झोपून मस्त मस्त बघतो तुम्हाला योगेश काय मजा घेतो काढायचं ते कोण नव्हतं तुला जर पायाला ते पण हवं
बिहारी वैभव आता ह्याला टाकून दिलं थांबा थांब 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 ए अरे वैभव तिथं नको बघू तू तिथं काय करतोय झाला 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 की झाला ऑलमोस्ट अरे उडतोय तो उडतोय हवेत ओ भाई साहब झालाय जमलाय आम्हाला जॉईंट दाबा जॉईंट एक राहिले फक्त चला चला बाहेरचं बाहेर जमलाय भाई जमलाय कसली माझ्या बघतो आहे गावात तुमच्या साड्यांना कधी टेंट लावताना बघितलं नाही रे हा घरी टेंट नाही हो तुझ्या टेंट लावलं तुला शिकवलं कोणी अरे काय योगेश तुझे शूज यार कसला दिसतंय इंग्लिश टेंट मध्ये द्वारा पांघरायला थांब रे इथंच येतो मी दम दगड काढावं लागेल खालच्या आधी आधी दगड काढा अहो यार कसले दगड आहे इथंच दगड आहे याडे इकडे घे अरे ठेव की जायचं उडून कुठलं त्याच्यावरचं कवर म्हणून म्हटलं अवघड आहे आमचं आमचा पेपर अवघड होता तुमचा 20 मार्काचा होता कसं आहे पिक्चर चल घे तिथनं पिक्चर बघतो कसला अरे इथं फ्लॅश दाखव ना भाई सॉरी नाही यार तिथनं फ्लॅश दाखवायचा माहितीच नाही लाव खाली हो. लावतोय ते पलीकडच्यानं झोपू दे अच्छा इथं ह्याच्यासाठी काय इथं कलरचं लाव आता. हे जे हे दिलंय ना बॅग याच्यात लावायचं श्रीकांत कळलंय अशा प्रकारे चला माझे इकडचे झाले दोन माझं पण झालंय चला आता घुसामध्ये हे कशाला दिलंय शोपीस दरवाजे कुठे मी काय बोलतोय गेलं हे नाही उडू नये म्हणून काहीतरी आहे ना त्याच्यात अरे हा ते आहे ना आपण झोपतो ना अरे हे ठोकं बांधायला त्याला ते काय गरज नाही ते नका काढू अरे वार येणार सकाळी मला माहिती मग फोन आलता अरे उड आपण आज झोपलेलो असलो उडलं तरी लावून टाकून बळत का अंदे रे काय होत नाही त्याला. अरे तो शोपीस लावलाय फक्त तिकडे थांब 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 देतो तुला योगेश एकदा दे ना गरम झोपू थोडं येडा आहे झोपायला आलं वर हा ये श्रीकांत मध्ये टेंट त्याच्यासाठी लावलं योगेश पिक्चर चाललाय मोबाईल मध्ये वॉच मध्ये लाईट बंद करणार आहोत अरे तो वॉच मध्ये पिक्चर चाललाय पिक्चरचं व्हॉल्यूम पण वाटतं ते तुम्हाला माहिती का ऐक ना हे. मला अनुमानितच करायचं राणे म्हणून सोड टिपले कपल आले त्यांना पण ऐक ना. ए, boys, बोल ना ऐकतो का कधी पण ट्रिप बसल्यावर ना योगेश असा करतो लाईट आहे का असा जाळीत ना मोबाईल टाकतात असं व्हिडिओ कॉल अरे तुझा पाय कुठे बंद कर लाईट लाईट बंद कर अरे 2 मिनिटं थांब ना जरा बांधू साईज कशी लाईट साईज कशी बेकार साईज पाणी संपलं पुढी दे ना मारायची पुढे आता सर चल केतन घेऊ दे आता अरे हे घे टोपी ए थांब ना योगेश पशीला दिवस झाले, झोपलो नाही मी येडा आहे का तू? योगेश ए, जाऊ बाहेर आता तुम्ही
पाय बी बघ रे माझा. सर अरे झोपून ते काय झोपायला आलं का इथं? आणलं का तुला सर? अरे एक तर मला खालीच झोप येत होती मरण. काय पडलं होतं मोबाईल? मोबाईल पडणं म्हणजे मोठी गोष्ट. अरे इकडे तुझं काय आहे? लावड माझा आहे तो. अरे पाय टाकू दे ना येडा आहे का रे फक्त. वैभ्या? पाय टाकू मोबाईल दे तरी ना. दे. अरे माझा आहे तो बाबा. हे बघ कोको. तुझा इथं आहे ना बाबा. ते मोबाईल कुठे अरे हे काय इथं? योगेश पाय टाकू दे, शांत बस. अरे तू पाय टाकू दे फक्त. आता झोपा काहीच. लाईट बंद कर ना लवड्या. 2 मिनिटं पॉवर बँक दाखव ना. तुझं काय पाहू कशी मला लावायची दाखवायचं ना तुला हे बघ नंतर बघून मला घे. आता मी नाही लावत बाबा. श्रीकांत पाणी कसं पितो बघ. वक, 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 वक. नो थँक्यू, सकाळी पी. अरे पाय कुठं चाललंय? काय अरे सुसू करायची इथेच आता. स्टार गेजिंग योगेश हात कुठं चाललाय तुझा? कसला घाणेरडा आहे. काय बघू बाहेर दाखवून दे. स्टार गेज कर की चांगला. टार्गेट जाऊन दे. इथे स्टार दाखवतो तुला आतमध्ये. चांदण्या उडाल्या, चांदण्या उडाल्या. हे पण काय फिलिंग आहे ढगात. योगेश गुंडा डाकू डाकू आवाज ऐकायचा का तुम्हाला? वॉक वॉक. डाकू तात्या. माझा आहे तिसरा पाय तिथपर्यंत गेला. इंगी तात्या. आमरे थांब ना योगेश हात वरती. टाकतो ते फक्त. मी पाय टाकतोय ना. दगड टोचत लागलेत आता. योगेश थांब ना थोडं. इथं बोट घालतोय इकडे. मोबाईल आणि हो हो ते रील बघितलंय का इंग्लिश? कोणतरी झोप. झोपेल जातं मी. ते जाऊन दे. मी का ऐक ना, ती रील बघितली का? ते असं तू इकडे झोप. झोप. तू इकडे झोप. मध्ये मी नाही झोप. अरे मला ते मोबाईल ते मला नाही सहन नाही झोपणार, होणार. doubt झोप नाही येतं लागणार मला मला. त्याशिवाय. हो आपण मध्ये ठेवू. परफेक्ट. अरे तू मध्ये झोप म्हणजे तू इकडून केला की तिथं मारणार, तिकडून गेला की मी चल मारणार. उठ तुझा तिकडे. एक चान्स दे फक्त इंग्लिश. कुठं का हात आहे रा? ची वल्ल काय ते लागलं रे. तिथे कसं हात घालायचं मग? वल्ल केलंय का आताच? तुझं पोरी ना रे. पायावरती करा. योगेश थांब, वरनं घेतो ना. चेंज योगेश गेला का नाही? थोडं मोबाईल सर की एक मिनिट. ए, सर की. कोपऱ्यातच ठेव. वैभव वैभव माझा पाय दगड टोचायले. ते घ्या आपल्याला. एक एक झोप बाई यांच्या नको ना देऊ. सकाळी उठायचं लवकर. आणि काय करायचं? आई मोरे माता. सनराईज बघायचं नाही का तुला? हा ना. सनराईज बघायचं नाही योगेश का? पुढे हे योगेश आलंच. थोडं एक चक्कर मारून ये ना. जायचं पण चल ना. काय करणार? जायचं इकडे? काय करू काय करू ना म्हणजे झोपायला आलाय का इथं? एक येतन एकदा दे की. चल घे. ए, थांब तू बाहेर हो. सर काय योगेश तिकडे तोंड करून झोप. योगेशला डाऊट येतो तिकडे तोंडच काय. वय तुझा मोबाईल पडला होता. फोडला की तू भाई? अरे कुठे भाई वाघ बघ. अरे बाप, डोळे चमकताय, डोळे चमकताय. त्याला घेऊन झोप. अरे स्टार गेजिंगला लाईट आहे म्हणून मी आत बसलो, तरी म्हणलं असं खायला लागले. इंगळे यार तोडला यार तू मोबाईल माझा. ती लाईट आहे ना आपण पुढे खाली जाऊ. चल. खाली झाला योगेश एकदा तिकडे तोंड कर नाही का? ए, एकदा तोंड. अरे ढेकर कसली घाण सोडली तू. ढेकर सोड सोड हा. कुत्र पकडून एखाद्याच्या टेंट मध्ये अरे पाणी का पितोय तू? दे इकडे. इट्स माय टर्न नाव. सांग भाई, इंग्लिश येते मला, फक्त पिल्यावरती जास्त बोलतो. बोल आता. असं उघड बस नाव येत. थांब बसतो. गार गार हवा. श्रीकांत आपले आणि स्टार गेजिंग चे 2-3 फोटो काढू चांगले. आणि मग झोपू. चल चला चला योगेश उठे. मस्त. योगेश
योगेशला झोपू दे रे, आता त्याची झोप नाही होणार थोड्या दिवसानंतर. झोप उडून जाणार. हसतोय काय? नाही जाऊन लग्न आलं होतं असं. चला 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 बाहेर चला बाहेर चला. कशामुळे होतं थांब. काय झोप का नाही येणार त्याला? आता त्याला झोपून थोडी देणार आहे कोणी. बॉस त्रास देणार. आणि रात्री होम बॉस. मिसेस बॉस. पर्सनली बोलू नका चला बाहेर. मग हे आवरलं रे. योगेश मग तिकडे तोंड कर की एकदा. एकदा एकदा वाईब चला स्टार्ट करूया. ती अडाय होतो त्याला कसला आणलं इथं. त्याला झोपू दे रे ते. अरे एक ते तर द्यायला भाग- पाहिजे. भाग गेला. ए, वा, गेला tent मध्ये. नाही. हे झालंय मोकळं मी आता. खरंच 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 सरत तरस. हे चालय चक्कर मारलाय इथं टेंट मारणार झोपायचं कशाला त्याच्यात आता. इंगडे मी का म्हणतोय तू मित्राचा घेतला तूच आणतो. हा, तोच अरे मी काय म्हणतोय टेंट बनवलं की आता झोपायचं कशाला बाबा. कंपल्सरी थोडी टेंट बनवलं म्हणून हा झोप असं नाही. झोपायचं कुठं फक्त म्हणतोय? फक्त प्रॅक्टिस साठी रे. प्रॅक्टिस झाली ना आता. होतो आता म्हणून मी थोडं झाली ना झोप रेस्ट मग. आता झाली चला. आधी योगेशला झोपू द्या छान थोड्या वेळाने सगळ्यांनी एक एक कट मारा. बाहेर तर चल आता. चल ना मग. गरम होतं मला. चहा उघडू का? अरे ते नाही मला इथं शूज ए चले बाई बोल. नंतर मी आदळ टेकन मग. अरे बाई मुली पण आरामीच येते. चल यार दुसऱ्या तू शूज पण लपवला. हे बघ असं आहे, श्रीकांत कशाला मस्ती करतो रे. भाग घेऊन नाही गेला. अरे ते कुत्रा आलतंय मग अशी. योगेशचं घालतो चल. होय अरे याला वाईट वाटायला यार केतन याच्यात पण एकदा झोप की. आलो आलो. अरे हा तिथलं. श्रीकांत कसं रे तू असं वाईट वाटेल त्याला टेंटला किती. अरे यार दरवाजा चुकीच्या लोकेशन लावला राव. अरे उद्या सनराईज कुठून दिसणार आहे. 3 स्टार कोणते? ते 3 स्टार. आणि रोहिणी कुठे? इथं वरती म्हणजे हा इकडचा रोहिणी या मोठ्याच्या शेजारचा. इकडे इकडे बघा. फुल आयुष्याचे तारे गेले तर चंद्राचे तारे बघताय पोर आमचे. ए ब्रह्मा कुठे आहे? हो ब्रह्म बघ कसं इकडे बघ ना अजून कुठले आहेत का? शुक्र बघ ना कुठे शुक्र आणि मंगळ. ज्युपिटर म्हणजे शुक्र ना. तुला माहिती आहे तुला बोलतो मला नाही. अरे इकडे मी तुला दाखवतो तारे. मार्स मार्स हा कुठला मार्स? इथं लावल्यावरती चंद्रच आहे. मीठ लाव ना याला. फिरू ना हाताने डायरेक्ट त्याच्यावर. काय झालं हात खराब आहेत का? व्हिडिओ टाकणार आहे मी. परत करत असेल तर ट्राय कर. गेला तर तू. कसली डिझाईन केली मी याला. अरे मी खाताना काय होतंय? पेरू चांगलं आहे का रे? खाऊ तर दे आधी. हे पेरू चांगलं आहे का? मस्त आहे खरंच. लगेच लावतो. हे चल सनसेट बघायला. 2 मिनिटं रे वाईब. ए मॉर्निंगचं सनराईज दाखवतो. बघायचं. दाखवतो खिडकी वगैरे. हात वरती. शाहरुख खान पोज. बढ़िया बढ़िया. कट कट कट.
पांढरी पाहिजे ती पण. बदल ना सावनेवाली कार्यक्रम वगैरे आहे का? माझी स्टिक कुठे आहे? मॅगी बनवणार आहे. चल देखू लाकडं पेटवायचे. लाकडं पेटवून हा ब्लॉक कट करतो. ए कशात लोकांचे काटे आणताय? काय लवकर काढू चढत ब्लॉग मध्ये चढाचढी न दाखवते. तिथे लाकड होते ते का नाही आणले तुम्ही? आधी लाकडं मोठी पेटतात का काय तुम्ही? अरे गवत टाकू ना त्याच्यात. तो लाकडं घेऊन ये मी तोपर्यंत बारीक काड्या गोळा करताना माझे 2 प्रिय मित्र मी काहीच न करताना केतन झाली. राजगडची साफसफाई करताना अभिषेक इंगळे आणि आर्किटेक्ट जेजी योगेश गुंडुळे. आर्ची योगेश जेजी गुंडुळे. अरे काय माहिती का काय तुलाच माहिती काय सगळे जुने. गपरे झप्पुक झुप्पुक झप्पुक झुप्पुक. ते योगेश एवढी मेहनतीने मॅगी बनवण्याचा प्लॅन आम्ही तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. भाई बघा किती मेहनत लागते बघा. एक मॅगीसाठी मेहनत किती लागते. तुम्ही जो सोशल मीडियावरती एक व्हिडिओ बघता फक्त 15 सेकंदचा रीलचा एक मॅगी बनवण्याचा, त्यामध्ये किती मेहनत लागते तुम्हाला आज आम्ही दाखवणार. केवढं होती दाखव. एक पहाडी मॅगी बनवण्यासाठी आम्ही तुम्हाला हे दाखवणार आहे का रिंगळे. किती मेहनत घेतली आहे पातीला सापडण्यापासून काड्या गोळ्या करण्यापासून. चला तुम्हाला आता बनी बनाई चूल दिखाते हे. कांदा टोमॅटो ह्यांना कट करलाय अरे कुठे आहे आम्हाला काय माहिती. भुकेत फ्रस्ट्रेटेड झालेला अभिषेक इंगळे सगळे आणि केतन गांधी. बॅगेमध्ये पांढरी पिशवी आहे ती काढ. भुकेत फ्रस्ट्रेटेड झालेले मुलं. इथं राहू द्यायची चूल का दुसरीकडे लावायची कुठं. हवा हे करते. काय करते हवा हवा हे करत ना. काय करली गे इकडे बघ की. थोडीशी आता हीच एनर्जी तुम्ही मॅगी खाल्ल्यानंतर दाखवतो तुम्हाला डायरेक्ट. एक प्रश्न विचारू. एवढं मॉडेल का दिसतोय रे? नाही दिसत आहे खरंच. लय दिसतोय ना. गावठी कट्टा दिसतोय. गावठी कट्टा. तेरी आंखें बोल रही है आते हैं बोल रही है तेरे सब एवढं मेहनतीने आणलंय पातीला ते तू म्हणे वास येतोय. येडा झालाय तू. पाण्याची बाटली देते 2. बोल पाण्याचा योगेश तलावातलं नाही इथं आहे ना ते 2 बाटल्या आणून. आता इथं आहे ना कंटेंट दाखवू दे. काय काय माल आणलाय बघू दे पोरांनी. खजाना खजाना. कुठं पाणी झालं योगा काय पण बोलतो.
योगेश काय बोललाय योगेश हा बघ काय बोलतोय कुठे काय हा येत तर ते फॉर्म मध्ये घेतला आपण आणि काय ते भांडे इमर्जन्सीला. थँक्यू टू दिस दादा, त्यांनी आम्हाला वाकीला दिले. ट्रेंडिंगसाठी नाही काय म्हणते त्याला, पोरांची मजा घ्यायला. तेवढ्या मोमेंटची मजा घेतली आपण वाकिल्यासाठी. घरी कधी भांडून घेतले पोरांनी, पण आज इथं असं सगळ्यांना वाटत असेल तर तसं काय नाही. बॅचलर पोरं सगळे कार्यक्रम करतात, सगळे कामं करतात. घरी जाऊन आजी जाऊन मी काय करतो. चला बाकी हे सब वातावरण चमचे घेऊन फिरतोय आम्ही. सुसू करायची राहिली अजून, मॅगीची तयारी झाली. एका मॅगीसाठी लय कष्ट घ्यावं लागते रे वरती येऊन खायची म्हणल्यावरती हाताने करून. पण सगळे कष्ट करणार, सगळे कष्ट करणार भाई. आणि मॅगी काय करणार भाई. आमच्या ब्लॉगचं नाव राहणार आहे मिशन मॅगी. मिशन मॅगी ऑन राजगड. हा काय खाली अरे तिथं तशीच बनवलेली तिथं लोक का बरं. ते सारे दगड उचलून आणणार सगळे पेटन का. कोणतरी हलतंय मध्ये, कोणतरी हलतंय मध्ये. ब्लॉगचं नाव काय राहणार आपल्या माहिती तुला. सक्सेसफुल मिशन मॅगी. मिशन सक्सेसफुल. वाच दाखव. व्हिडिओ चालू केले माझ्यावरती टोमणे चालू होते. तेल नाही आणलं का, टमाटे नाही आणले का. योगेश काय दाखवते तू नीट व्हिडिओ मध्ये येणार आहे. चल कुठे दाखव. भांडे तर तिच्या आयला भांड्यासाठी एवढं जागलो, भांडे इथून घेतले. काय लावलंय रे इंग्रजी का का चावतोय तू. मूवी बघतोय मी. पोरांना का चावतोय, लहान पोरांना. चावत नाही कापतोय. तुझ्या एजच्या पोरांना बीड घे, असलं काय लहान पोरांसोबत नसते करते. माझ्याची पोरच नाहीत ना भिडायला. मग भिडूच नको ना, भिडणं कंपल्सरी थोडी आहे. काय सीन आहे भाई मॅगी साठी. हा इच्छा कोण आलं बघ इकडं. अख्खा मॉडेल आलाय, अख्खं मॉडेल आलंय. वडगावचं अख्खं मॉडेल आलंय इथं. वडगाव नाही आंबेगावचं मॉडेल आलंय. इंगळे इथं काय, इथं काय इंगळे, इथं काहीतरी दिसतंय मला. अरे नीट बघ की. घे ना तू. काय घेऊ. लाकडं मोठे काय दिसतंय लाकडं वाकडे तिकडे येणे लागणार. आहे ना प्लेट भरपूर आहे प्लेट. ए बरं ऐक ना वैभ्या, मी पातेलं कुठून आणलं होतं. त्याला द्यायला लागेल ना परत. पैसे मागितले त्याने 50 रुपये. 50 का 100 द्यायला तयार. सगळे व्हिडिओ सेंड कर मला, मी रील बनवतो. मी कशाला बनवतोय मग हे. काय नाही जास्त बनवून एका महिन्याने करेल. बनवून काय कॅमेरे इरिटेशन चालले. फोडू का तिथे हे पण फोडू ना. पातेलं मोठे एकदाच टाकून देऊ. मसाल्याचे ऐक ना, मसाल्याचे हे घे ना. ट्रॉमा आहे मला म्हणलं, ट्रॉमा आहे. मला धुराचा ट्रॉमा आहे. ट्रॉमा नसतो तो, फोबिया.
हे नाही जमायचंय बाबा मला. टाकी लवकर ये, काय time टाकायचं? नको. रे, आज लाकडं ते जास्त ना, बारीक बारीक. तेल नाही आणलं का? बारी बारी काढ, बारी बारी. एवढं घाईकडे बरेच निघालो आपण, मला लक्षात तो माझा व्हिडिओ ब्लॉक करतोय तू सरक. जॅकेट आणि मोज झाले सगळं. मी रडेल ना? 9 वाजता येतो आहे घातली. आणि पण मी एकटाच वाट बघितली. आहे घातली, एकटाच वाट बघितली. एवढं एकटाच वाट दाखवलं बघितली? मला. कधी? माझी सरक आहे. एकटाच वाट बघितली तुम्ही तिथं. अरे 9 वाजता येतो. गोकुळला. ए लवडे एकच तास वाट बघितली. ए, जाऊ दे, जाऊ दे. आणि आम्ही किती वेळ बघितली? एवढं मी भुरकं शिवलीला निघतंय बघितली वेळ. लवड्या. अरे ते विजले ते. तेच सांगतोय. फुक मार, फुक मार. आहे, फुक मार ना. ए प्लेट घे, प्लेट प्लेट जाळतो तिथं. फुक मार फुक. आणि मॅगीचं एक कागद पण दे. ए इंगळे तू कर ना, कशाला मागून बोलतोय? अरे काय झालं ना. टोमॅटो टाक रे, टोमॅटोचं पाणी होईल दादांनो. डाळ देऊन दे. दूर सरका जमवलं नाही आम्हाला. बिग बॉस ह्याच्यासाठी दरवाजा उघडा. बिग बॉस बिग बॉस ह्याला इविक करा बिग बॉस ह्याला. बिग बॉस वाटलं छपरी पोर असते माहिती का? तरी बिग बॉस ह्याला पुढे आतमध्ये सरको रे बघणारे अति छपरी. दांडकेनी बिग बॉस ह्याला बाहेर काढा. याच्यासाठी दरवाजा म्हणजे बिग बॉस. बिग बॉस बिग बॉस मला खरंच ट्रॉमा आहे दुराचा, म्हणून नाही तर मी केलं असतं काम. बिग बॉस मसाला एवढं झालंय काय करू? गाडी घाल ठेव तिथे. पोरं फुलावून काम करताना भाई खूप मला आनंद होतोय मुलांना असं काम करताना बघून. माझे मित्र पुढे चाललेत, तू मागं राहिला. मागं बसून मॅगी खायला मला काय अडचण नाही. आणि हा बघा आमचा मित्र इकडे एक झूम नाही होता आमच्या सिनेमॅटिक मध्ये, पण ठीक आहे, पण ठीक आहे, पण ठीक आहे रे, ठीक आहे रे, ए भाई ठीक आहे रे. एकटा एकटा मसाला घालला लागला इकडे. हे बघ इकडे इकडे व्हिडिओ आण इकडे. थांब, आण ना दोन. तुला माहिती आहे लय मोठा विषय आणि बोलतोय एक- मी. ऐक तर, अशीच काडी लावून गेली ती महेशला, ऐक ना. अरे बाप. अशीच काडी लावून इकडे गेली. इकडे लाल कलरचीच होती. ब्लॉग मध्ये सांगू इच्छितो. सांगू इच्छितो. हे घ्यायचं असं, जर गॅस नसेल तर हे घ्यायचं, आता फोकस मिक्स करायचं. आणि असं वाटायचं खाल्लं आवाज. ए उडी का ती. थोडस तुम्हाला धुरत नाही तो काहीच. तुम्हाला बघायचं फील कसा असतो धुरत. बाई बाई बाई. किती मेहनत लागते एका मॅगीसाठी. आमच्या ब्लॉगचं नाव काय आहे? मिशन मॅगी. मिशन मॅगी. मिशन मॅगी. अरे यार परत एकदा आपल्या ब्लॉगचं नाव काय योगेश? मिशन मॅगी. बास. ते पण राजगडावर येऊन कॅमेरा दगड घ्या असा. हा कॅमेरा दगड घेतो. अरे बाप, लय घाल लागले भाई. आई शपथ हो, आई घातली डायरेक्ट चक्रोडाला. हो जाळ बघ कसलं लागलंय. अरे बाप, श्रीकांतने काय पेटवलंय जाळ. आयुष्याचं जाळ इकडे लागलेलं दिसतंय मला माझ्या. त्याचं पातील काय होईल, जाळ जाळून हे करून आला ना भाई. ए कचरा उचलून योगेशच्या गाडीत. हे असे अपशब्द वापरू नका, मला लय बीप टाकावं लागलं व्हिडिओ मध्ये मग. ए मीठ पण टाका ब्रो. हो हो इंगळीने त्रास दिला बघ. आले आले. थोडस मीठ टाक. काय केलं दाखव. अरे एवढीशनी काय होतं रे इंगळी. अरे पण तू असं हातात नाही घेतलं अरे भाई मोबाईल वरती आहे ना, हातावर पडला ना. होतं मोबाईलच्या. हातापेक्षा मोबाईल फ्री आहे माहिती आहे, कसं सांगू. ऐक ना ब्लॉग मध्ये, ऐक ना इकडे दाखव. या भांड्याचा एकच उपयोग झालाय, कचरा ठेवण्यासाठी. आणि हे भांड्यानी रात्री किती वाजवले आपले? 1 वाजवले. पोरं एवढं हरमी राहता. पोरांना अशा गोष्टींची किंमत नसते. भाई मला आहे, मी काय बोललो का खराब झाले म्हणून? मी बोललो नाही काय. तसं नाही म्हणत आहे मी, म्हणजे एखाद्या गोष्टीसाठी मेहनत करतात पण त्या गोष्टीचं त्यांना एवढं काय हे राहत नाही असं म्हणायचं मला. हा तू कुठनं पण चीज आहे ना भाई. बरं योगेश, तू भविष्यातील मुलांना काय सांगू इच्छितो? मी एवढंच सांगू इच्छितो की भाई ब्लॉग मध्ये थांब ना. काय दिसलंय. मी एवढंच सांगू इच्छितो की भाई जेवढं जमेल तेवढं असं बाहेर जा, फिरा, मजा करा.
कधी कोण कुठं टपकेल सांगता येत नाही. बरोबर भाई, खूप खूप मोठी गोष्ट बोलली योगेशने जाऊ नको आम्हाला सोडून. योगेश आम्हाला सोडून जाऊ नको. टाकणार रे. वैभव काय असलं ब्लॉग सिरियस आता इंगळे दोन शब्द ए, इंगळे, दोन शब्द इंगळे, ट्रेकिंग साठी 30,000 रुपये नुसतं ट्रेकिंगच्या सामानासाठी खर्च करणाऱ्या माणसाकडनं आपण 2 शब्द जाणून घेऊयात. 30,000 रुपये ट्रेकिंगच्या सामानासाठी खर्च करणारा माणूस सकाळी गडावर येऊन 8 वाजता उठतो. हे कट करले मी, हे कट करले मी. बरं इंगळे 2 शब्द तुझ्यासाठी. कॅमेराचा टाइम आहे ना घालू, खरं सिरियसली. अरे ट्रेकिंग करायला पाहिजे का नाही, काय वाटते? राजगडवरती यायला पाहिजे नाही, कसं वाटतं आपल्या तुझं? फिटनेस साठी तुझा आपण try केलं एक पाहिजे. रिअल मनातून काय आवाज होतोय ट्रेकिंग साठी ते सांग. तर त्याच्या मनात शांततेचा आवाज येतोय काहीच. इतका त्याला आनंद झालाय की त्याची शांतता बाहेर आली. कुठे गेला पण उडी नको मारू रे, माहितीये लय शांतता येतोय आयुष्यात. आता मॅगी कुठपर्यंत आली आपली? मसलं टाका, पाणी टाका, पाणी. मसले संपले. इथे. हो, मॅगीवर द्यायचं पाय मी डायरेक्ट खाली इथं ठेवली. कस काय रातची डायरेक्ट मसला आधी टाक. अरे पाणी कधी टाकायचं मग? पाणी आता अरे झालं, जेव्हा बोलायचं तेव्हा नाही बोलला, आता काय बोलून मारतोय. ए त्यासोबत पेरू पण चिरू का? काही याड आहे का? पेरू सेपरेट आहे ते, चकना म्हणून. चकना म्हणजे स्पाइस अप खायचं आहे ते. अशा प्रकारे आता मॅगीचं चीज होताना दिसतंय. सांगून ठेव ना. काय सांगायचं? हे इंगळे हे बघ. आल्यावर कशाला आता? अरे पाणी टाक म्हणतोय तू, पाणी टाकायचं तू, काय चाललंय? गाय जिथे 2 चमचे गायब आहेत. गाईज खरं ट्रेकिंगला यायला पाहिजे माहिती का? आता शब्द फुटायला लागले बघायचे. म्हणजे दररोज कम्फर्टेबल लाईफ जगतो आपण घरी. उकडा लागले फॅन लावतो, आता बोलायला लागलाय तो. उकडा लागले फॅन लावतो, झोप लागली लगेच झोपतो गादीवरती. इथे येऊन आपण जमिनीवर झोपतो, कसे टोचते ते कळतं. आणि काय टोचतात? आयुष्याला जसे माणसं टोचतात तसे दगड. हो, हे इथे येऊनच समजतं काही जाळला. योगेश तुमचे काय याच्यावरती काही 2 वाक्य मी बोललो की 2 वाक्य भाई. मग इंग्रजच्या शब्दांवरती तुझे डायरेक्ट शब्द वार त्याला काही? शब्दवार काही नाही भाई. तो जो म्हणलं तो बरोबर आहे. यायला पाहिजे बाहेर, ट्रेकिंग करायला पाहिजे. भाई म्हणजे असा आलाय तो बाहेर की भावाचं लग्न 20 दिवसावर असून सुद्धा तो आमच्यासोबत ट्रेकिंगला आलाय. म्हणजे मित्र असेल तर असे भावासोबत मम्मीसोबत भांडण करून आले. भांडण करून आलाय आणि सगळा खर्च तर एकटा उचलतोय मेन म्हणजे. आणि ते खर्च सोड अख्खा टेंटचं वजन सुद्धा त्यांनी उचललं. म्हणजे असे मित्र असावेत. नशीब तू फक्त- बोलला की तर ह्याच्यावर थांबला असता. फक्त माझे 300 रुपये दे फक्त पेट्रोलचे अभिषेक इंग्रज. हा म्हणजे मी पण नाही नाही नको देऊ. मी ते- इंग्रज सगळ्यात उचलला तर सगळ्यात उचलला, कशाला असे 300 ठेवतोय? काय पिटतोस? पेट्रोल भरलं ना माझ्या गाडीमध्ये. नाही पण थँक्यू सो मच इंगळे. अरे मग ते दे म्हणतो मी त्याला. मिशन काय मिशन मॅगी डायरेक्ट अभिषेक इंगळे असं टाकतो. ठीक आहे ना, एवढं मोठं तुला हे देतोय भाई, बस आणखी काय पाहिजे? हा काय तू व्लॉग मध्ये हे काय टाकणार नाही मला माहिती. अरे भाई सगळं बनवणार आहे मी, चेष्टा नाही खरंच. युट्यूब चॅनल करतो भाई आपण. अरे काढतो तुम्हाला कसं वाटतंय आमचं कंटेंट? एक नंबर वैभव. कमेंट सेक्शन मध्ये लिहा असं पुढचं कंटेंट कुठल्या गडावरती टाकावं आम्ही. नाही पहिलं पाणी टाक भाई. अशा प्रकारे श्रीकांत त्याच्या फुल ऑन मूड मध्ये त्याच्या चॅनलला फॉलो करा. श्रीज किचन. अशा प्रकारे श्रीकांतचा मित्र पण आलेला आहे. श्रीकांतला भूक लागल्यामुळे प्रयत्न फास्ट होत आहे मॅगीचे. परमेश्वर श्रीकांतनी उडता तीर त्याच्या गांडीत घेतल्याबद्दल. शीट हे असले शब्द नको वापरू यार, लय बीप टाकावं लागतं व्हिडिओ एडिट करताना. चला चला हो आता मॅगी जशी जशी बनती तसं तसं सगळ्यांच्या चेहऱ्यावरती धंदा वाढत चाललाय. हसू येतंय. कस्टमर यायला लागले. हा 20 रुपये प्लेट, 20 रुपये प्लेट, 50 रुपये प्लेट, 50 सॉरी 50 रुपये प्लेट. चला आता थोड्या वेळाने भेटू. मॅगी मसाल्याचं पाणी तयार झालं, त्याच्यात थोड्याच वेळात मॅगी पडणार आहे. दे टाकून पाणी तर उकळू थोडं गरम ठेवून. तो भाई तो नॅचरल तो असताना काय करत? अरे पण
तुम्हीच होते ना सकाळी फोटो ग्राफी करत होते इथे? पाहिले वाढीव फोटो काढलेत आपले ते. म्हणजे मी एकटाच होतो, तुम्ही झोपलेले होते त्यात. आमचं एक युट्यूब चॅनल आहे दादा, VPD ब्लॉग्स म्हणून, सबस्क्राईब करा त्याला YouTube ला. VPD ब्लॉग्स. हो. मोजून एक सबस्क्रायबर कुठे सांगायची गरज होती की. बघ की प्रत्येक ठिकाणी चव घालणार, मॅगीची चव नको घालू आज. अरे जो कांदा लसूण खात नाही त्याला चव नसते कुठल्या अरे बाप काय बोलला. अरे मॅगी अरे मॅगी पडली पण कधी कळलं पण ना तुझ्यामुळे. तंदुरी मॅगी मिशन मॅगीचं सक्सेसफुल होतं ना. हे बघ त्यांनी गॅस आणला त्याचं. माहिती दे मला. अरे तेच बोलले ना मग, त्यांच्या मॅगीला तंदुरीचं टिक्का नाही येणार म्हणे, आपल्या मॅगीला येणार. इसी स्माइल पे सारा कॉलेज फिदा था. ऐक ना, स्वतःचं युट्यूब चॅनल चालू केलं असं मॅगीचं चीज बनवायची. आणि युट्यूब चॅनलचं काय फ्लॉप ए भाई. आमचा ब्लॉग पण दिसतो. ए पाणी वाचावं लागेल का त्याच्यावरती? ए असं नको म्हणे बाई, हे नाही टाकणार मी. आपण काय करू, त्यांच्याकडनं मॅगी घेऊन डायरेक्ट आता तेच दाखवू ब्लॉग मध्ये झाली म्हणून बनली. नंतर प्रॉब्लेम गेला तर काय घेत. अरे तू पातील आवाज जात नाही, काय नाही, हाईट पाहिजे जरा नाही गेला. योगेश बघ, एक मिशन मॅगीसाठी किती त्रास घ्यावा लागतो, सगळ्यांना दाखवणं गरजेचं आहे. तुला काय वाटतं, दाखवायला किती प्रयत्न करतोय आपण एक मॅगीसाठी? जे कष्ट करतोय ते सगळे दाखवायला पाहिजे आपण. ते कष्टाचं फळ जेवण करतो. योगेश, तुम्ही जे खालून पाणी आणलंय ते स्वच्छ आहे. टेस्ट करून बघ ना. ते पाणी पिण्यासाठी तुला 2 बिस्लरीची बाटली आणले आहेत. ते पाणी फक्त पातेला धुण्यासाठी आणले. अरे काय ब्लॉग मध्ये बोलताय, असं का बोलतोय? हे गुन्हा करण्यासाठी घेऊ शकतो आपण. अरे बापरे काय शब्द बोलतोय आईच्या गावात. बोलणं करण्यासाठी नाही, गाण धुण्यासाठी वापरायची. गांधी त्याचं नावच आहे बाई, तो गाण धुवायला वापरलं. तू येणार का? ती हातात एक आपलं किती अपशब्द वापरता यार तुम्ही. बघ की तुझी नाही काय केलं, आठवतो. तुझी लायकी का जर मी गंध खातोय? ए असलं काय रिव्हील नाही करायचंय त्यात. केतन अरे पण मला सांग, हा 80 किलोचं वजन घेऊन वर येणारा माणूस 8 वाजता उठतो, गड प्रेमी. मे बी त्याच्यामुळे सुटला असला 8 वाजता. सांगायला मला ए योगेश कधीच नव्हतं आलं इथं आणि चावतोय रे पोरांना. जाळ घाला ना. 5 वाजता आले पाहिजे. मी घालते कंटिन्यू, यांना सांगतो आता. ए अरे हे घाल, ह्यानी लगेच जाळ होतं. थांब हे लगेच होतं बघ, थांब ह्यानी लगेच जाळ होतं. हे यार ते पाणी नको टाकू. ते येणार रे. अरे काय उकाल्यावर जंतू मरून जातात रे. याला परत ताडपत्री काय पत्रावळी टाकली नाही, अख्खं त्याचा कचरा याच्यात उडून पडते. हा का, वरून झाकण टाकून. तुला बसशील वरतून चड्डी काढून. आता वेगळाच मसाला पड ना मॅगीच मग. लाकड अरे हेच पुढे घाल की बाबा. अरे ही मोठं बसत नाही, हाईट पाहिजे. हे बघ हे बारीक बारीक घाल. लाकड आण. इंग्रजी पोच काय भारी बसायची. हे इथली आणलं, इथं बारकी बारकी आणतो 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 ग बाई. ब्लॉक बंद करतो तुझ्या आता आणि जा आणि जा. उकळायचं राहिले आता. काही काम कर इथं येऊन. एवढी कधी टाकले 2 तीन टाकले. तिसरं बी टाकणार मी काम. अरे टाकून दे टाकून. 4 होते. अरे केतन खाल्ले ना चीज, लय चीजी बाबा केतन. कट करते. कट कर ना बाई, इथं काय दाखवतोय? अरे तुझं पुढचं काय चांगलं कंटेंट आलं तर भांडे ना मी. काठी घे एक. कुणाला शेळकेचा फोन येते. काठी घे रे असली. आहे ना, बनवलं होतं चांगलं. प्लेट आहेत का अजून? काय करायचं प्लेटचं? झाली मॅगी होय रे. आता ती पेटवती सगळं दाबाव गेला. ती हाईट नाही रे, त्यामुळे वाचत होतं सगळं. आणणार आहोत ते दगड लाईट नाही ना, वारा जायला त्याला कुठून हेच नाही. काढ सगळं, काढ ती बाजूला. सगळं तू खोलले, मी नाही खोलले सगळं. हे बघ तुझं आहे. बघ खोलीचा मॅटर भट्टी विजली आमची नेहमी. रात्री तुम्ही चालते का?
एक दोन चार हा, नाही आमच्या पुढचे आलते आम्ही दोन खोटं बोलतो रे. का बरं काय आलं काय आलं झोपून दिलं नाही काय नाही नाही मला जागाल ते कोणतरी बोलत होता ए त्यांना झोपू दे काय आवाज करता हा ते आम्ही होतो मग ते आम्हीच होतो तुम्ही कुठले कुठे आले नवी मुंबई नवी मुंबई बॉम्बेज बॉयज ती काट खालचं जे काढ ना आम्ही इथलेच पाणी टाकलेलं जिरून गेलं माहिती का तू वडून घेत चूल नंबर 2 टाक पाण्यावर थोडस गबळ बघतो आमचं चूल ऑप्शन नंबर 7 कसं पेटत नाही परत एकदा बाहेर काढले पोरं पेटले पण चूल पेटायला कसं पेटत नाही ते सांगतो. आता पेटलेलं शेर दाखव तुझा श्रीकांताला डायरेक्ट मोबाईल फेकून अहो आणलंय नि वाढलेलं हेच घेऊन आलो त्या आम्ही मागे. मग अशी काय आणलेलं हे कुठं आणलं होतं हा हा तेच होतं गोळा करून आणलेलं तेच घालून देत चांगलं होता चल, तुम्ही. लाव. आणायचं काय नाही पण नाव ठेवायचं एक नंबर तू हे नाव केतन ठेवतोय. केतन हे मी आणलेलं आहे मग मला काय बोलत नाही ओ हात मध्ये आहे माझं लावड्या तू झोप लावड्या सुरुवातीला मीच आणले सगळे त्याच्यामुळेच पेटलं नाही 3-4 आणले नाही आणि सुरुवातीला मी आणलं होतं. फुल पोरं पेटलेले आहेत बुकेनी नाही बारीक बारीक कर त्याला तुला आहे ना अरे मध्ये घातले ना आता काढे थँक्यू चुल दादा खरंच श्रीकांत भाऊ आणि इंगळे भाऊंनी खूप सारे कष्ट करून मॅगीचा आस्वाद आम्हाला देण्याचा प्रयत्न करतात ए मी पण होतो माझ्या डोळे लाल झाले हो तुम्हीच कष्ट घेतले केतन पण होता रे थोडं थोडं यो हा मदरचा नव्हता नेहमीच पायरी घेतली मॅगी काहीच नाही केलं लावली आम्ही लावली लाकडं कोण आणले होते मी आता हे कोण घेऊन आता काय हा ते नाही घेत ह्याचे टाक ना तू पण नाही घेतली का अजून आधी तू घे वाढीव जमलंय पोट भरे आणि काय टेन्शन घेऊ नका. बरं पोट भर नाही ती बसा खात पुढे घे बस ए अरे मेरे को कोण देंगे रे चका आता मी माझ्या हातानेच घेतो आता खुशी बघा खुशी भाई पाडवाली मॅगी का फील राजगड पे चीयर्स करा चला सगळ्यांनी इथे व्हिडिओ पण आलं यार अय इकडे हे घे ना खा गप खायला पण आपण आणलं पाहिजे तू खा आपलं मीठ आहे तिथे कोणाला लागत असेल मला नको बाबा मीठ ऑलरेडी मी आहे ओ भाई हो हो हाय हाय दुसरा भत्ता पुरली रे चांगली दम मॅगी झाली दम तर मॅगी मिशन पूर्णप्रमाणे सक्सेसफुल झाले फुल पोट भरून मॅगी खाऊन आम्ही 4-5 जणांचं पण पोट भरवलंय शेवटच्या व्हिडिओमध्ये त्यांना घेतले पण ॲड नाही केलं झालंय असं मॅगी मिशन परफेक्ट पाण्याची बॉटल घेऊन हात धुवायला खाल्ले आता मेहनत अजून पण संपलेली नाही मित्रांनो काळं झालेलं पातीलं गोरं करताना आमचा अभिषेक इंगळे आणि चेतन गांधी ते नाही निघणार ते आधीच काळे ते ठीक आहे हा का हो मी सापडलो त्याला नशीब माहिती झाली
अच्छा इथं आत झोपतात का? फुल असेल ना म्हणजे ही जागा? आरामासाठी रे. उघडं नाही, नसतं वाटतं रात्री ते. रात्री हा. फुल ना फुल असेल त्या लवकर. इस पूरी नाटक का ये भावार्थ है। जो देख रहे हैं उनमें से कोई बताना चाहेगा मोरल ऑफ द स्टोरी? आप में से कौन बता सकता है इस पूरी नाटक का भावार्थ? ठीक है, मैं बताता हूँ। प्रकृति का ये नियम है कि हम अपने कर्मों के अनुसार एक ऊंचे स्तर या एक निचले स्तर पे आते हैं। यदि हम संत संगत में रहे तो हम उस संत संगत का फायदा उठा सकते हैं और भगवत भक्ति में लीन होकर एक ऊंचा स्तर प्राप्त कर सकते हैं। परंतु यदि हम उस संत संगत का फायदा ना उठाए, उसका लाभ ना उठाए, तो हम दुर्भाग्य और अग्रति को प्राप्त होते हैं। इसलिए हमें अपने जीवन में ज़्यादा भौतिक इच्छाओं के पीछे नहीं भागना चाहिए और ईश्वर की सेवा में अपना समय व्यतीत करना चाहिए। हरे कृष्णा। आता काय श्रीकांतला डायरेक्ट उचलतोय रे. अरे श्रीकांत आहेच नाही तर. श्रीकांत चल जायचंय जायचंय. नाही ठेवून साईडला आता सगळंच टाकायचं. ए उठ जायचंय. ए जा असून पॅराशूट म्हणून उडून. ए असं जायचं का खाली लँड हो डायरेक्ट. अरे लँड म्हणतोय मी खाली होईन. कसले घाण शब्द मनात येत रे याच्या. योगेश एकदा ट्रायल दाखव ना. ए योगेश नको नको हे काढलं का? करायच्या आधीच नको म्हणतोय. एक एक ना मधनं ब्रेक कर. होय तोडलं बघ यांनी तोडलं. अरे कुठे तोडलं? हे इथपर्यंत आवाज आला व्हिडिओ मध्ये दाखवतो मी. हे तोडलं रे आलं ना कानात जाऊ रे. तसं नाही काढत गाणी ते. ना कानात जाऊ रे बालिशपणाला असं. कसलं आणलंय काय माहिती. अख्खा टेंट मी लावलाय रात्री माहितीये का. काही येत नाही याला. अरे इकडनं नाही काढत इकडनं काढत. योगेश काय येत नाही बाबा टेंट बिंट लावता. टेंट कोणी लावलाय रात्री मग? मी तू लावलाय काय यांना काय येते. ए अरे पकड ना बालिश.
पकडायला मी देतो फक्त समजलं ना. ओढ तिकडनं बाय हळू 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 हो हो हा बघ गुरु. फाटला एवढी सूर्य सकाळी इथं होता डायरेक्ट कुठे गेलाय बघा. कुठे गेलाय मला सुद्धा दिसना. काल रात्री कुठं होता खाली हो कुठे होता. हा काल रात्री इथं खाली होता. ते व्हिडिओत राहिले टाकायचे. सूर्य होता नाही तर खाली इथं येत होता इथं. होय रे श्रीकांत बघ कसला मस्त झोपलाय. लय सेट आहे बाई तुला. त्याच्यासोबत बोल एकदा मग तो तुला सांगाल बघ त्याची लाईफ. ब्लॉक व्हायचं काय रे कॅश तर संपली कालच. तुझ्याकडे होती ना ती 10 ₹10 आहे की. आले बघा. तुम्ही कुठल्या गावचे? सगळ्यांनी आपला आपला कचरा असंच गाडाच्या खाली घेऊन जावा जसं आम्ही घेऊन चाललोय. आपला आपला कचरा आपली आपली जिम्मेदारी. गाडी आला आया घर से कचराने खान. एक पिशवी त्यांनी पळवली. त्यांनी जिम्मेदारी घेतली. काय राव त्याची. आईजो आईजो जर माझा मोबाईल नेला तर बाबा नाव घेऊन बोल काय बोल. हा नाव घेऊन बोल. नाव घेऊन कळलं काय. नाव घेऊन बोल. नाव घेऊन बोल काय घातलं बघ पळणार ना. 10 झाले काय केतन तू फोटो काढत सर रे. हे श्रीकांत आपल्या दोघांचा एक पण फोटो नाही काढा येडे. थांब बे. ए केतन केतन ऐक ना केतन. ओ अमित भैया थोडा वेळा पूर्वी आला असतास तर लय हाय कर. हाय काय कर ना बाय. किती महिने वर्षाची. 21 महिने झाले तिला. बापरे मस्त चंद्रकोर भारी लावली तिच्या डोळ्यावर. आतापासून सवय लागते. हो मस्त. चौथा किल्ला आहे तिचा. अरे बापरे. एका सिप मध्ये ठरलं ना. एक सीट म्हणजे एक सीट नाही नाही दाम पी रे. शेवटचं सिप ठेव. ते नाही. अरे एका सिप मध्ये टॉप टू बॉटम मारणार ना. टॉप टू बॉटम होतं ते. एका सिप मध्ये राहील का एवढं. असतो इथून. एक सिप केवढा असतो. एक सिप म्हणजे एवढा. टॉप टू बॉटम एवढं तुला बेसिक अर्थ कळत नाही. आणि एक सिप मध्ये बोललं होतं का नाही. एका बॉटल नाही एक बॉटल. एक सिप ठेव की खाली. एक घोट नाही. हा ठीक आहे ठीक टॉप टू आहे. बॉटमचा अर्थच कळत नाही. एक घोट नाही एक सीट म्हणजे. एकच गोट रे. सीट म्हणजे काय असा मारू का एक गोट. एक गोट ट्राय करू का. एक सिप टॉप टू बॉटम. ओके. सूर्यवंशी व्हायचा. सूर्यवंशी चष्मा कुठे आहे माझा आहे. विश्वास बाहेर सोडायचा का आत सोडायचा आधी पहिले गिळायचं. बाहेर सोडायचं. बाहेर सोडायचं. सगळं आतमध्ये ओढायचं. आणि गुतलं सगळं मध्ये ओढायचं. वड वड पाचची. काय जाणार रे एवढं काय नाही पण एकाच्या वर झालं ते. काय संबंध आहे. गेले डायरेक्ट खाली गेले. एक सोडा. दोन झाले. ते तिथपर्यंत तुला करायचं का घे? अजून एक मागव मग होऊन राहते परत ट्राय करा. हे पहिलं फर्स्ट अटेम्प्ट. सेकंड घे ना. याला जड झालं आता. आधी पाणी पिलंय. 2 घोट झाले. आता एक घोट. एक टॉप 2 एक आता 2 अटेम्प्ट.
ए, चल यार, तुला एक गोट पाहिजे ना? हे नाही बाबा, हे नाही बाबा, जेवण करतोय, चिकनचं पीस खायचं. थोडंसं घे. हे नाही, घे एवढं. बिअरचा पाहिला हे नको म्हणलो होतं यार तुला. पिलंय मी तसं. मी पाहिलं आठवलं हे बघा, एक सिप मध्ये टॉप टू बॉटम करते. तरी गुड तुला तरी दोन घेतली टॉप टू बॉटम नाही, हाफ टू बॉटम आहे. भाई एक सिप होता टॉप टू बॉटम. हाफ टू बॉटम आहे रे. आता हे चला, ज्या हॉटेलमध्ये जायचं होतं ना मला, हा, चला, चला. त्या हॉटेलचं नाव नंबर पाठवलाय त्यांनी. पैसे भरून टाक. बरं सिप टॉप टू बॉटम झालं इथं. पैसे भरून टाक ना, मी इथे तुला डिवाइड करता येईल. म्हणजे इकडे कॉन्ट्री का? ओके, मग काय विषय नाही. कॉन्ट्री मध्ये सगळे पैसे याच्या नावावर टाक. हो काका किती झाले? मग पहिले पहिले 2, नंतर 3 आणि नंतर परत 2. ए तुम्ही पहिले किती दिले होते? 2. त्यानंतर आम्ही आलो तिघं. आता 2. चलो बाय बाय रायगड. ह्याला नाही दाखवत. उठलं काय? चिकन पीस काय थोडं ते. अरे सगळ्यांचं जेवण झालं, तुम्ही थोडं भात घे ना. हे घे श्रीकांत थोडा. तुम्हाला थोडं भात टाक. अरे अख्खं पीठ म्हणलं मी, हेच नाही ओढलं मला ते ओरिजिनल असतं, ते अख्खं पीठ असतं. नमस्कार, इथं राजगड लावलं होतं तिकडे घरी कोण आहे का इकडं आपल्या? चावी तिकडं की तुमच्याकडे थोडं झोपायचं तरी पोरांना इकडंच आहे का? शिट. त्या मंदिरात झोपून देतात का? हॅलो, हां हां, थोड्या वेळ झोपणार पोरं. ते काय झालं, रात्री उशीर गेलो आम्ही, 1 वाजता होता पार. बबले सोडा जायचं आम्हाला. आहे ना, आजकाल चालतं बघा बबल्या म्हणता एकदा विचार. हां, बबले आता गेलं ते ह्याला बाग काढलेला. हां, खायची लई इच्छा होती. बरोबर, चालतं. झोपायला येते. हां, तेच झालं. डोळे असे कसे होते. आता ते प्रकाश नाही का त्यांना हॉटेल, राजधानी हॉटेल असं होतं डायरेक्ट. तिथं. कसे? हां, तिथं ते 2 मिनिटं. किती खातं? खाल्लं काय? सेटिंग वाढवली होती, सेटिंग कमी करतो आता. काय करते बघ इकडे बाबा. कॅमेरा तिथे attract करून झोपा म्हणलं का मंदिरात, मी सांगितलं. मंदिरात कसं झोपला असतो मंदिरात ते रे. घरांच्या चावी त्यांच्याकडे आहे, घरी. पुण्यात मंदिरात झोपच असतो आपण. त्याची काही मंदिर असलं का? वावरत असते. डास असं येईल मग. तिथंच झोपून मस्त दारवर राहील आणि हा, हा, हा. कुठेतरी कोण असं आपल्याला डिस्टर्ब करायला कोण? मध्ये झोपूड आहे का आभारात तिथं? कुठेतरी काही तू इकडे जातोय का? काय? तू चाललाय का? मंदिरात नको वॉशरूमला चाललाय का? येईनच प्रेशर मला राव. सगळं वडून घेतलं काय शरीराने, काय ठेवलंच नाही का नाही. मंदिरात झोपलं हे नको स्मोक बॉम्ब नको सोडू. स्मोक नको टाकू तिथे. उसकी वाव 2:50 जाऊन देऊ गेशा. एकच दिवस असतो. एक दिवस मग मला 2 दिवस खाली दिली मला. 203 होती त्याच्यावर काय होतं काय कुठली इथंच करू का? अटकली. गतारुण्य तुझं बेभान जसा इश्काचा आयटम. तू घेतलं का मी हा व्हिडिओ चालू होतो कायचा? हा सगळं ते नाही घेतलं. अच्छा ते कट करतो ना. वो कट करेंगे ब्रो. नाही जात.
अजून गेलो वरती वरून बाप येतो एवढं थंड आहे हां ये जिम वाले भैया ने इतना सब कुछ खा लिया अकेले में पोरं नुसते दमून झोपतायत गप गप गड चढताय गप गप झोपते मला पण काढायचं